नमस्कार, मी देवेंद्र मधुकर सूर्यवंशी आपले स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये. नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन ही योजना बऱ्याच काळापासून बंद आहे. त्यात नवीन ॲप्लिकेशन घेतले जात नाही. त्यामुळे आपल्या बऱ्याच जणांकडून आम्हाला नेहमी वारंवार याबाबत विचारणा होत असते की NLM योजना कधी सुरू होईल आणि त्या अंतर्गत आम्हाला अर्ज कधी टाकता येईल. बऱ्याच जणांचे आमच्याकडे डॉक्युमेंटसुद्धा तयार आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, परंतु अजून ॲप्लिकेशन सुरू न झाल्याने आम्ही त्यांचे अर्ज सबमिट करू शकलो नाही आहे. तरी आपल्या सगळ्या या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये करूयात. तर मग चला सुरू करूयात. सगळ्यात आधी आतापर्यंत म्हणजे नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन ही योजना जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासून आतापर्यंत तिचं स्टेटस काय आहे, म्हणजे आतापर्यंत या योजनेअंतर्गत किती अर्ज दाखल झाले आणि या अर्जांपैकी किती अर्जांना मंजुरी मिळाली, किती जणांना सबसिडी मिळाली, ही सुद्धा माहिती आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे, जेणेकरून या योजनेच्या अंतर्गत आपण अर्ज करावा का नाही याबाबत आपल्याला निर्णय घेता येईल. तुम्हाला स्क्रीनवर नॅशनल लाईव्हस्टॉक मिशनचा डॅशबोर्ड दिसत असेल, ज्या अंतर्गत आतापर्यंत या योजनेअंतर्गत राज्य सरकारने केंद्र सरकारकडे किती अर्ज रेकमेंड केलेले आहेत. म्हणजे तुम्ही या बॉक्समध्ये दिसत असेल की आतापर्यंत भारतातील सर्व राज्य सरकारांनी मिळून केंद्र सरकारकडे 5,693 इतके अर्ज रेकमेंड केलेले आहेत. त्यानंतर ज्यांना नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन अंतर्गत डिपार्टमेंट ऑफ ॲनिमल हजबंड्री अँड डेअरी यांच्याकडून अप्रुव्हल मिळालेले आहेत असे प्रस्ताव आहेत 3,846 आणि ज्यांना वास्तविक खरंच सबसिडी मिळालेली आहेत असे प्रस्ताव आहेत फक्त 2,014. आपण जर विचार करत असाल की पूर्ण भारतामध्ये आतापर्यंत फक्त या योजनेअंतर्गत 2,014 इतक्याच लोकांना सबसिडी मिळाली आहे, तर ही वास्तविकता आहे, हे खरं आहे. आणि याबाबत हे झालं संपूर्ण देशाचं. यामध्ये महाराष्ट्र कुठे आहे, आपली महाराष्ट्राची काय स्थिती आहे ते सुद्धा आपण समजून घेऊयात. याबाबत महाराष्ट्राचा जर डॅशबोर्ड बघितला तर आपल्या राज्य सरकारने आतापर्यंत या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडे रेकमेंड केलेले प्रस्ताव आहेत फक्त 690. हो, हा आकडा खूपच छोटा आहे, परंतु ती वास्तविकता आहे, त्या गोष्टीला आपण बदलू शकत नाही. ज्यांना डिपार्टमेंट ऑफ ॲनिमल हजबंड्री अँड डेअरी यांनी अप्रुव्हल दिलेले आहे असे महाराष्ट्रातले फक्त 366 प्रस्ताव आहेत आणि ज्यांना खरंच सबसिडी मिळालेली आहे असे प्रस्ताव आहेत 188. आतापर्यंत नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन अंतर्गत आपल्या महाराष्ट्रातून जे अर्ज गेले असतील त्यांची संख्या साधारणपणे 10-12 हजार पर्यंत नक्की असेल, म्हणजे माझा अंदाज आहे. मागे 4,500-5,000 अर्जांची यादी आपल्याला उपलब्ध झाली होती, त्यानंतर बराच काळ लोटेला आहे. आतापर्यंत 10 ते 12 हजार अर्ज नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन अंतर्गत सहज पद्धतीने गेले असतील आणि मंजुरी किती जणांना मिळालेली आहे तर फक्त 366 आणि ज्यांना खरंच सबसिडी मिळालेली आहे असे फक्त 188 अर्ज आहेत. 10 ते 12 अर्जांसमोर फक्त 188 जणांना सबसिडी मिळणं ही टक्केवारी खरंच खूप लहान आहे. नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन अंतर्गत ही वास्तविकता आहे, या गोष्टीला आपण बदलू शकत नाही. परंतु यामागची कारणं काय असू शकतात, तर या योजनेअंतर्गत जे काही ऍप्लिकेंट आहेत, अर्जदार आहेत, ते कुठल्याही प्रकारचे या योजनेचे क्रायटेरिया न बघता या अंतर्गत कोणाला सबसिडी मिळू शकते का किंवा या अंतर्गत कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहेत या गोष्टीचा कुठल्याही प्रकारचा काहीही अभ्यास न करता सरळ फक्त ऍप्लिकेशन करायचं या पद्धतीने अर्ज करतायत. त्याच्यामुळे यंत्रणेवर याचा अतिरिक्त दबाव होतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीने फक्त जस्ट बेसिक पॅन कार्ड, आधार कार्ड इतके डॉक्युमेंट्स घेऊन ऍप्लिकेशन करून दिलं तरी त्या अधिकाऱ्यांवर तो अर्ज तपासणं, त्याचे जे काही क्वेरीज आहेत त्या क्वेरीजला त्यांना रिप्लाय पाठवणं, म्हणजे त्याला रिवर्ट करणं, या सगळ्या गोष्टी त्यांना कराव्या लागतात. ज्यावेळेस त्यांच्याकडून हे अर्ज पूर्ण होऊन ते रिजनल ऑफिसला, तिथून राज्य सरकारकडे आणि तिथून केंद्र सरकारकडे जातात, या प्रक्रियेला बराच वेळ लागतो. वास्तविकता जे काही ऍप्लिकंट आहेत त्यांनी कुठल्याही प्रकारचं डॉक्युमेंटेशन न पाळता किंवा त्याची एलिजिबिलिटी क्रायटेरिया न पाहता आपण त्याला पात्र आहोत का नाही या कुठल्याही गोष्टीचा विचार न करता फक्त अर्ज केलेला आहे, याचा अतिरिक्त दबाव या यंत्रणेवर पडतोय आणि त्याच्यामुळे जे काही जेन्युइन लोक आहेत त्यांना सुद्धा या योजनेअंतर्गत वाट पाहावी लागते आणि त्यांचाही वेळ वाया जातो आहे. त्यामुळे यापुढे जेव्हा केव्हा नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन योजना सुरू होईल त्यावेळेस अर्ज करताना सगळ्या पात्रता, अटी या सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत. आपण त्यात एलिजिबल असू तरच ऍप्लिकेशन करा, जेणेकरून आपलाही वेळ आणि पैसा वाचेल आणि यंत्रणेवर पण अतिरिक्त ताण येणार नाही. आणि दुसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय, नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन योजनेअंतर्गत अर्ज पुन्हा केव्हा सुरू होतील, तर साधारणतः आम्ही जे काही अधिकाऱ्यांशी बोललो किंवा इतर ठिकाणून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला तर त्यावरून जानेवारी ते मार्चच्या दरम्यान ही योजना पुन्हा सुरू होईल. त्याअंतर्गत ऍप्लिकेशन करण्याची संधी आपल्याला पुन्हा मिळेल, परंतु यावेळी अर्ज करताना आपल्याला काळजीपूर्वक करायची आहे. तोपर्यंत अजून थोडी वाट बघावी लागणार आहे. जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स आपण व्यवस्थितपणे तयार करून ठेवू. या योजनेअंतर्गत खरंच आपण पात्र होण्यासाठी आवश्यक क्रायटेरिया पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आणि मगच या योजनेअंतर्गत ऍप्लिकेशन टाकू. नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन योजनेअंतर्गत आपल्याला 50% पर्यंत सबसिडी मिळते आहे, परंतु या योजनेची जी काही प्रोसेस आहे ही खूप लेंदी आहे. यामध्ये खूप वेळ जातो आणि या वेळ गेल्यामुळे आपला पेशन्स पण आपल्या अंतर्गत सुटतात. या
यापैकी पर्याय म्हणून आपल्याला कुठल्या योजना आहेत तर या अंतर्गत PMEGP म्हणजे जर आपल्याला शेळी पालनासाठी अर्ज करायचा असेल तर PMEGP योजनेअंतर्गत आपण अर्ज करू शकतो. त्यामध्ये आपल्याला साधारणतः 25 ते 35% पर्यंत सबसिडी मिळते आणि ती पुरेसे आहे. म्हणजे 50% मध्ये आणि 35% मध्ये इतकं मोठं काही अंतर नाहीये, परंतु ही प्रक्रिया लवकर पटापट पूर्ण होते आणि आपल्याला काम देखील सुरू करता येते. त्याच पद्धतीने जर आपल्याला कुक्कुटपालन सुरू करायचं असेल तर CMEGP आणि PMEGP या दोन्ही योजनांअंतर्गत आपल्याला अर्ज करता येईल. यामध्ये सुद्धा 25 ते 35% पर्यंत सबसिडी आपल्याला मिळू शकते आणि हे काम लवकर पूर्ण होण्याची शक्यता जास्त आहे NLMच्या तुलनेत. त्यामुळे जर आपल्याला NLMची वाट बघायची गरज नाहीये आणि आपल्याला लवकर काम सुरू करायचं आहे तर आपण या दोन्ही योजनांचा नक्की विचार करावा. जर तुम्हाला नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन, PMEGP किंवा CMEGP यापैकी कुठल्याही योजनेसाठी अर्ज करायचा असेल, त्याअंतर्गत प्रोजेक्ट रिपोर्ट बनवायचा असेल, ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या या व्हॉट्सअप नंबरवर आपण आमच्याशी संपर्क करा. आमचे प्रतिनिधी तुम्हाला आवश्यक ती सर्व माहिती उपलब्ध करून देतील आणि आमच्या व्यावसायिक सेवा सुद्धा उपलब्ध करून देतील. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. या व्हिडिओची माहिती तुम्हाला आवडली असल्यास, उपयुक्त वाटली असल्यास या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा NLM योजनेची काय स्थिती आहे आणि त्याला पर्यायी योजना कुठल्या आहेत या सगळ्या गोष्टींची माहिती होईल. आणि अशाच पद्धतीने उद्योग व्यवसाय संदर्भात व्हिडिओज पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब पण करा. बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून आम्ही कुठलाही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन आपल्याला लगेच मिळेल. आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद.